संभाजीनगरमध्ये आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे। मुकुंदवाडी आणि चिखलठाणा परिसरामध्ये आज मोठी अतिक्रमण हटाव कारवाई केली जाणार आहे। अतिक्रमण हटाव कारवाईसाठी शेकडो जेसीबी आणि वाहनांचा ताफा दाखल झालेला आहे। जवळपास 3000 अतिक्रमणांवर आज हातोडा पडणार आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे जेसीबी त्याचबरोबर इतरही वाहनं अग्निशमन दलाचे वाहनं देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रचंड प्रमाणामध्ये ही मोहीम आता हाती घेण्यात आलेली आहे। शेकडो जेसीबी आणि ट्रक या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर अतिक्रमण कारवाई दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस प्रशासन देखील आता सज्ज झालंय। हे दृश्य आपण पाहतो आहोत। एक प्रकारे प्रशासनाकडून हे शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल, कारण जेसीबींचा आणि इतरही वाहनांचा ताफा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आता अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। मुकुंदवाडी त्याचबरोबर अन्य परिसरातील अतिक्रमणांवर आज हातोडा चालणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। जेसीबी आणि वाहनांचा मोठा ताफा आणि यंत्रणा देखील सज्ज असल्याचं दिसतंय। नक्कीच सागर, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज 3000 पेक्षा जास्त अतिक्रमणांवरती महापालिकेकडून हातोडा टाकला जाणार आहे। यासाठीची जय्यत तयारी महापालिकेकडून केली जाते। हजारो मनुष्यबळ महापालिकेचं आपण बघू शकता की या ठिकाणी आलेलं आहे। महापालिकेचे गार्ड असतील, सुरक्षा रक्षक असतील, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, इतर अधिकारी असतील, हे सगळेजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळानंतर आयुक्त सुद्धा या ठिकाणी येत आहेत। त्याचबरोबर अनेक जेसीबी, पोकलँड आणि त्याचबरोबर वेगवेगळी वाहनं सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत। केंब्रिज चौकापासून ते चिखलठाणा मुकुंदवाडी पर्यंतची जेवढी काही अतिक्रमण आहेत, 3000 पेक्षा जास्त अतिक्रमण आहेत, ते सगळे अतिक्रमण आज जमीनदोस्त केली जाणार आहेत। खरं तर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या सगळ्या अतिक्रमणधारकांना आपापले अतिक्रमण काढण्यासाठी वेळ देण्यात आला होता। बहुतांशी लोकांनी आपापले अतिक्रमण काढलेली आहेत, मात्र जी काही अतिक्रमण शिल्लक राहिलेली आहेत ती अतिक्रमण आज पूर्णपणे जमीनदोस्त केली जाणार आहेत आणि संपूर्णपणे जालना रोड जो आहे छत्रपती संभाजीनगर शहरातला, तो आज मोकळा केला जाणार आहे। याची ही जय्यत तयारी आहे। या संदर्भामध्ये अतिक्रमण विरोधातले काही लोक सुप्रीम हायकोर्टात सुद्धा गेले होते। त्या ठिकाणी सुद्धा हायकोर्टाने हे अतिक्रमण काढण्यासंदर्भातले आदेश महापालिकेला दिलेले आहेत आणि त्यानंतर महापालिकेने ही खूप मोठी तयारी जी आहे ती या ठिकाणी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हजारो कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ, शेकडो जेसीबी आणि इतर वाहनं सुद्धा सध्या मैदानात दाखल झालेली आहेत आणि साधारण अर्ध्या तासाच्या आतमध्ये या अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात होणार आहे। संपूर्णपणे जालना रोडवरचे अतिक्रमण आज काढले जाणार आहेत। जवळपास 3000 अतिक्रमणावरती आज महापालिकेकडून हातोडा टाकला जाणार आहे। नक्कीच दत्ता, या संपूर्ण कारवाईवर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।